पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सौरभ विजय यांची. प्रश्न 2. नॅशनल AI डॉक्टर्स मिशन NAIDM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. श्रीलंकेचा राष्ट्रीय विजय दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 मेला. प्रश्न 4 पाहूया. रोम मध्ये आयोजित इटालियन ओपन 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे जेनिक सिनर यांनी. प्रश्न 5. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा जागतिक पासपोर्ट क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 75वा. प्रश्न 6. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपला 32वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशाने. प्रश्न 7 पाहूया. दरवर्षी जागतिक आरोग्य जागृती सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 11 मे ते 17 मे पर्यंत. प्रश्न 8. कामी रीता शेर्पा यांनी माउंट एव्हरेस्ट किती वेळा सर करून इतिहास घडवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 32 वेळा. प्रश्न 9. मे 2026 मध्ये कोणते राज्य भारतात पेयांवर अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य. प्रश्न 10 पाहूया. संयुक्त राष्ट्र वन मंचाचे 21वे अधिवेशन नुकतेच कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये. प्रश्न 11. कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 व चौथ्या अपत्यासाठी 40,000 रोख मिळणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू व राज्यपाल आहेत जस्टिस अब्दुल नझीर. प्रश्न 12. WHO ने अलीकडेच कोठे इबोलाचा उद्रेक झाल्याचे जाहीर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे कांगो आणि युगांडा इथे. प्रश्न 13 पाहूया. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 10व्या क्रमांकावर. प्रश्न 14. बॅडमिंटनपटू श्रेयांशी वली शेट्टीने चीनमधील बायोजी चायना मास्टर्स स्पर्धेत महिला एकेरी गटात कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 15. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोणत्या संस्थेने सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने. प्रश्न 16 पाहूया. अलिफ अलिह कादिम अल झैदी यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे इराक देशाचे. प्रश्न 17. AI आधारित हेल्प बॉट अभय कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे CBIने म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांनी. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने इनर लाईट परमिट ILP प्रणालीला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशच्या मंत्रिमंडळाने. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू व राज्यपाल आहेत KT परनाईक हे. प्रश्न 19. माउंट उटुरुंकू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशामध्ये. प्रश्न 20 पाहूया. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत कोण या यादीत अव्वल स्थानी आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देश. प्रश्न 21. मालमास मेळा 2026 कुठे नुकताच साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे बिहारमध्ये सुरू आहे हा मेळा. प्रश्न 22 पाहूया. नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 10 पदके, 10 मेडल. प्रश्न 23 तुमच्यासाठी. बिहार राज्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला. पंतप्रधान मोदींना नुकताच कोणत्या देशाकडून सर्वोच्च सन्मान मिळाला? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन देशाकडून. भारताची पहिली हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ती दिल्ली येथे. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 मेला. प्रश्न 4 पाहूया. इंधनाची बचत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने वर्क फ्रॉम होम लागू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्य सरकारने.
त्रिपुरा राज्याची राजधानी आहे आगरतळा. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा व राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी. प्रश्न 5. कोणत्या IIT मध्ये भारताची पहिली एकात्मिक CCUX क्षेत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बेने. प्रश्न 6 पाहूया. भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट कोणत्या राज्यात स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 7. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी झिरो टू इन्फिनिटी प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क इथे. प्रश्न 8. दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 18 मेला. प्रश्न 9 पाहूया. जिओ प्लॅटफॉर्मचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आकाश अंबानी यांची. प्रश्न 10. लायडेन विद्यापीठाने कोणत्या देशाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट भारताला सुपूर्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड्स देशाकडून. प्रश्न 11. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक सोयेज यांची. प्रश्न 12 पाहूया. 2026च्या इटालियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे एलिना स्वितोलिना यांनी. प्रश्न 13. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट AMCA पायाभूत सुविधा प्रकल्प सध्या कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू व राज्यपाल आहेत जस्टिस अब्दुल नझीर हे. प्रश्न 14 पाहूया. वॉटर अँड इंटरनॅशनल तर्फे जल चॅम्पियन्स अवॉर्ड 2026 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बिसाती भारत यांना. प्रश्न 15. नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या आशियाई 15 वर्षाखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 27 पदके जिंकली आहेत. प्रश्न 16. कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने श्रीलंकेचे कोलंबो डॉकयार्ड अधिग्रहित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे MDCL ने. MDCL म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांनी. प्रश्न 17 पाहूया. केंद्र सरकारने स्वयंचलित मार्गाने विमा कंपन्यांमध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 100%. प्रश्न 18. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दुबईमध्ये. प्रश्न 19. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील 17वी परराष्ट्र कार्यालय चर्चा कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 22 तुमच्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर याची उंची किती आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.